नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत AMVI प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यामध्ये आपण 2017 चा हा क्वेश्चन पेपर आहे. त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत बायोलॉजीचे काही क्वेश्चन्स. यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 21. विचारले ग्वाइटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो. यामध्ये ऑप्शन्स आहेत 131 आयोडीन, 127 आयोडीन, 134 आयोडीन अँड 302 आयोडीन. आता इथे जेवढे काही आयोडीन्सचे फॉर्म्स विचारलेले आहेत हे सगळे काय आहेत तर आयसोटोप्स आहेत आयोडीनचे. याचा करेक्ट आन्सर आहे 131 आयोडीन. आता थोडक्यात ह्या ग्वाइटर बद्दल बघायचं झालं तर ग्वाइटर हा जो आजार आहे तो आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. आता आयोडीनची डेफिशियन्सी कुठे होणार आहे तर थायरॉइड मध्ये होणार आहे. थायरॉइड मध्ये कुठे होणार आहे तर थायरॉइड मध्ये ह्या छोट्या छोट्या सेल्स आहेत. ह्या छोट्या छोट्या सेल्स मध्ये काय झालं आयोडीनची डेफिशियन्सी झाली. मग आयोडीनची डेफिशियन्सी झाली तर आपण काय यूज करणार आहे तर तिथे आयसोटोप 131 आयोडीनचा जो आयसोटोप आहे तो यूज करणार आहे. आता 131 आयोडीन जर इथे यूज केला तर काय होणार आहे, हा जो आयोडीन आहे तो या सेल्स ॲब्झॉर्ब करतील आणि नॉर्मली फंक्शन करायला लागतील. म्हणजेच आता ह्या सेलकडे आयोडीन आलेला आहे तर ही सेल बनली आयोडीन पॉझिटिव्ह आणि ही सेल प्रॉपरली काम करणार आहे. आता आयसोटोप्स म्हणजे काय हे बघूयात की आयसोटोप्स इथे सगळे हे आयसोटोप्स विचारलेले आहेत. आयसोटोप्स म्हणजे काय तर डिफरंट न्यूट्रॉन्स असणार आहेत आणि सेम प्रोटॉन्स असणार आहेत. त्याला आपण म्हणतो हे जे आहेत ते आयसोटोप्स आहेत. आता 131 हा आयसोटोपच का वापरला कारण की हा 131 आयसोटोप मध्ये जो काही आयोडीन आहे तो इझिली ॲब्झॉर्ब करू शकतात ह्या सेल्स. त्यामुळे 131 आयोडीन हा थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते. ऑप्शन आहे RNA, प्रथिने, DNA आणि कार्बोदके. म्हणजेच वेस्टर्न ब्लॉटिंग टेक्निक इज यूज टू अनालिसिस RNA, प्रोटीन्स, DNA अँड कार्बोहायड्रेट्स. आता ह्याचं प्रॉपर आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे प्रथिने, ज्याला की आपण प्रोटीन्स म्हणतो. आता याबद्दल थोडक्यात माहिती बघायची झाली तर सगळ्यात पहिले आपण बघूयात RNA बद्दल. RNA हा काय आहे तर हा न्यूक्लिक ऍसिड आहे जो की जेनेटिक मटेरियल म्हणून पण काम करतो. RNA जो आहे तो पेंटोज शुगरचा बनलेला आहे, ज्याला आपण म्हणतो 5 कार्बन शुगर पासून बनलेला आहे आणि त्या 5 कार्बन शुगरचा फॉर्म्युला आहे C5H10O5. RNAचं जर ॲनालिसिस करायचं झालं तर ह्याच्यासाठी एक पद्धत वापरली जाते ज्याला आपण म्हणतो नर्दर्न ब्लॉटिंग. ही RNAच्या ॲनालिसिससाठी वापरली जाते. तर RNAच्या ॲनालिसिससाठी नर्दर्न ब्लॉटिंग. त्यानंतर आपण माहिती बघूयात DNA बद्दल. आता DNA हा पण जेनेटिक मटेरियल आहे जो की ह्यूमन बीइंग्स मध्ये पण DNA हा जेनेटिक मटेरियल ज्याला आपण म्हणू शकतो हा पण काय आहे न्यूक्लिक ऍसिड आहे. DNA ला आपण म्हणतो डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. आता डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे इथे पण 5 कार्बन पेंटोज शुगर जी आहे ती वापरली जाते. पण इथे जी शुगर असणारे पेंटोज शुगर त्याचा फॉर्म्युला आहे C5H10O4. का कारण की डीऑक्सी म्हणजे एक ऑक्सिजनचा ग्रुप नाहीये. कुठे नाहीये तर सेकंड कार्बन जो आहे शुगर मधला हा जो 5 कार्बन शुगर आहे त्यामध्ये जो सेकंड कार्बन आहे त्या सेकंड कार्बन वरून एक ऑक्सिजन ग्रुप रिमूव्ह होतो त्यामुळे त्याला डीऑक्सी रायबो शुगर. आता जर DNAचं ॲनालिसिस करायचं ठरलं तर DNAच्या ॲनालिसिससाठी सदर्न ब्लॉटिंग ही पद्धत वापरली जाते. त्यानंतर बघूयात प्रथिने. थोडक्यात त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोटीन्स. आता प्रोटीन्स काय आहे तर प्रोटीन्स इज नथिंग बट दॅट इज द सिक्वेन्स ऑफ द अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडची जी काही चेन बनलेली आहे, अमायनो ॲसिड ह्यांची जी काही चेन बनलेली आहे त्याला आपण म्हणतो तो काय आहे प्रोटीन. आणि प्रोटीनचं जर ॲनालिसिस करायचं ठरलं तर प्रोटीनचं ॲनालिसिस केलं जातं वेस्टर्न ब्लॉटिंग ह्या पद्धतीने. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे कर्बोदके. कर्बोदके त्यालाच आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स ज्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. आणि जर कार्बोहायड्रेट्सचं ॲनालिसिस करायचं असेल तर इथे वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. एक त्यामधली पद्धत आहे फेलिंग्स टेस्ट आणि दुसरी जी टेस्ट आहे त्याला आपण म्हणतो
ती जी आहे ती बेनेडिक्ट्स टेस्ट. तर ह्या दोन पद्धतीने कार्बोहायड्रेटचं अनालिसिस केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारले एलायझा म्हणजे डॅश डॅश. म्हणजे इथे आपल्याला फुल फॉर्म सांगायचा एलायझाचा काय. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉल्व्हेंट असे, त्यानंतर एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉल्व्हेंट असेंब्ली, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे आणि एनर्जी लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. आता ह्या एलायझा बद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर एलायझा, ज्याला आपण असं लिहितो एलायझा, तर तो आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. एलायझा ही जी टेस्ट आहे ती HIV च्या डिटेक्शनसाठी यूज होते. HIV हा जो व्हायरस आहे तो डिसीज कॉज करतो आणि त्या डिसीजला आपण म्हणतो एड्स डिसीज. तर HIV काय कॉज करणार आहे, एड्स कॉज करणार आहे. एड्स बद्दल माहिती सांगायची झाली तर एड्सचे सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आढळतात आणि महाराष्ट्रामध्ये पण 2 जिल्ह्यांमध्ये आहे. एक सांगली जिल्हा आणि एक मुंबई शहर, ह्या दोन्ही ठिकाणी सगळ्यात जास्त रुग्ण आढळतात एड्सचे. एड्स हा 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि एक पुण्यामध्ये NARI नारी ही एक संस्था आहे जी की एड्स वरती रिसर्च जिथे सुरू आहे किंवा आपण म्हणू शकतो HIV व्हायरस वरती ती सध्या संशोधन करत आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 विचारलाय एक शिराळ जाळीदार शिरविन्यास यांत पाहावयास मिळतो. आता ऑप्शन दिलेले आहेत केळीचे पान आणि बांबूचे पान. दुसरा ऑप्शन आहे आंब्याचे पान आणि पिंपळाचे पान, एरंड पान, तमालपत्र, फॅन पाम पान आणि गवताचे पान. आणि त्यांनी विचारले वरीलपैकी कोणते विधाने किंवा विधान बरोबर आहेत हे आपल्याला विचारले. आता त्यामध्ये आहे फक्त A, फक्त B, ABC आणि ACD हे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता त्यांनी विचारले एक शिराळ शिरविन्यास आणि जे की जाळीदारही असायला हवा. तर हे कशामध्ये आढळतात हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो युनिकोस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन. युनिकोस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन जे आहेत ते पिंपळाचे पान आणि आंब्याचे पान ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे B. आणि यामध्ये वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे तर ह्याचा आन्सर आहे फक्त B. आता ह्या क्वेश्चन मध्ये जर प्रश्न आला की केळीचे पान आणि बांबूचे पान, एरंड पान आणि तमालपत्र, फान पान पान आणि गवताचे पान, तर हे एक शिराळ जाळीदार शिरविन्यास नाही का बघायला मिळत किंवा ह्यामध्ये नेमका कोणता शिरविन्यास बघायला मिळतो. तर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इथे जो आहे आंब्याचे पान आणि पिंपळाचे पान ह्यांच्यामध्ये काय बघायला मिळत होतं तर रेटिक्युलेट व्हेनेशन बघायला मिळत होतं. रेटिक्युलेट व्हेनेशन बघायला मिळत होतं. आता उरलेले जेवढे काही आहे केळीचे पान, बांबूचे पान, एरंड पान, तमालपत्र, फान पाम आणि गवताचे पान ह्या सगळ्यांमध्ये जे आहे ते पॅरलल व्हेनेशन बघायला मिळेल. सो पॅरलल व्हेनेशन. आता पॅरलल व्हेनेशन कसं तर पॅरलल व्हेनेशन अशा प्रकारे असणार आहे. सो त्याला आपण म्हणतो पॅरलल व्हेनेशन. अशा प्रकारे जे आहे वेन्स बघायला मिळतील. त्यामुळे ह्याचा आन्सर जे आहे ते फक्त B. त्यानंतर क्वेश्चन आहे 25. क्वेश्चन 25 मध्ये फ्लोरिस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन करतो. यामध्ये ऑप्शन आहे गुणात्मक, संख्यात्मक, साधे आणि जटिल. त्यामध्ये त्यांनी विचारले वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. आता आपण बघूयात फ्लोरिस्टिक घटक. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे गुणात्मक. आणि गुणात्मक म्हणजेच ह्यामधलं फक्त A विधान बरोबर आहे किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्वालिटेटिव्ह कॉम्पोजिशन. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. आणि क्वेश्चन नंबर 26 मध्ये इथे एक आपल्याला आकृती दिलेली आहे. विचारले ही आकृती मानवी कानाची प्रतिकृती आहे. म्हणजे ही एक कानाची प्रतिकृती आहे. ही आकृती मानवी कानाची संरचना स्पष्ट करते. या आकृतीमधील कोणता भाग श्रवण क्रियेमध्ये भाग घेत नाही अशा भागाचे निर्देशन केलेले अक्षर योग्य पर्याय म्हणून ओळखा. आता त्यांनी काय विचारलं कोणता भाग श्रवण क्रियेमध्ये भाग घेत नाही.
म्हणजे यापैकी कुठला भाग श्रवण क्रियेमध्ये भाग घेत नाही. तर बघूयात. सगळ्यात पहिले ए जो आहे, हा जो ए पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो स्टायरप, हा कानाचाच पार्ट आहे, त्याला स्टायरप म्हणतो. आणि ह्याचं फंक्शन काय आहे तर ट्रान्समिशन ऑफ द साऊंड, साऊंडला काय करतायत ट्रान्सफर करतायत कुठे या रिजन मध्ये, तर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. बी पार्ट तिथे सांगितलंय, बी ला ज्याला आपण म्हणतो सेमी सर्क्युलर कॅनल. आता सेमी सर्क्युलर कॅनल जी आहे ती बॉडीचं बॅलेन्सिंग करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर द बॉडी बॅलेन्स. त्यानंतर सी पार्ट जो आहे तो आहे, त्याला आपण म्हणतो कोक्लिया. आता हा जो कोक्लिया आहे तो कोक्लिया ऑडिटरी नर्व म्हणून काम करतोय, ऑडिटरी नर्व म्हणून काम करतोय. आणि जो डी आहे ज्याला आपण इयर ड्रम म्हणतो, इयर ड्रम. आता हा इयर ड्रम पण काय करतोय, साऊंड मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे इयर ड्रमची सुद्धा, किंवा आपण म्हणू शकतो दिस इयर ड्रम प्रमोट्स द साऊंड वेव्स. तर यामध्ये आपण बघितले सेमी सर्क्युलर कॅनल जो आहे त्याचं फंक्शन काय आहे, ह्याचं ऑडिटरी कुठलंच फंक्शन नाही आहे, म्हणजेच ह्याचं श्रवण क्रियेमध्ये हा पार्ट जो आहे तो भाग घेत नाही नसून हा जो भाग आहे तो बॉडीच्या बॅलेन्सिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजेच ह्याचा करेक्ट आन्सर आहे बी. धन्यवाद.